नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयंचलित चलन आदान प्रदान यंत्र ज्याला आपण ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणजे एटीएम या नावाने ओळखतो, तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। हा भाग आपल्याला स्पर्धा परीक्षा सोबतच आपल्या पारंपरिक यूजी आणि पीजीच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे। स्वयंचलित चलन आदान प्रदान यंत्र जे आहे तर ते ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने बँकांमध्ये जास्तीत जास्त संगणकाचा उपयोग हा हल्ली केला जात आहे। हा आधुनिक काळामध्ये याचा प्रमाण खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे या एटीएमला म्हणजे स्वयंचलित पैसे देणाऱ्या यंत्राला एक संगणकीकरणाचा भाग म्हणून पाहिला जातो आणि या सेवेला मराठीमध्ये स्वयंचलित चलन आदान प्रदान यंत्र असे देखील म्हटले जाते। ग्राहकांचे बँकेमधील काम लवकरात लवकर व्हावे, त्याला प्रतीक्षा करावी लागू नये आणि म्हणून या स्वयंचलित यंत्राचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। आधुनिक काळामध्ये संगणकाचा अधिकाधिक उपयोग होत असल्या कारणाने कर्मचाऱ्याशिवाय सगळ्या पैशाच्या देण्या घेण्याचे व्यवहार व्हावे हा उद्देश हा नवीन बँकिंग यंत्रणेचा आहे आणि त्यामुळे हे पाऊल जे आहे एटीएमचं हे महत्त्वाचं पाऊल म्हणून या बँकिंग सेक्टरमध्ये पाहिल्या जाते। स्वयंचलित या चलन यंत्राला अमेरिकन आणि भारतीय इंग्रजीत त्याला ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणून ओळखले जाते, ज्याला काय म्हटलं जाते ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे ऑटोमॅटिक टेलर मशीन किंवा ऑटोमेटेड टेलर मशीन ज्याला आपण एटीएम असं म्हणतो, असं देखील त्याला म्हटलं जातं। हा जो शब्द आहे हा प्रामुख्यानं कॅनेडियन इंग्लिश मध्ये याला प्रामुख्यानं एबीएम सुद्धा म्हटले जाते, म्हणजे ऑटोमेटेड बँकिंग मशीन सुद्धा असं कॅनेडियन इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं आणि ब्रिटिश इंग्लिश आणि हिब्रो इंग्लिश मध्ये याला कॅश मशीन, कॅश लाईन किंवा काही वेळा त्याला भिंतीतील छिद्र म्हणजे द होल ऑफ वॉल किंवा होल इन द वॉल असं देखील म्हटलं जातं। ही सगळी आपण काय पाहत आहोत, हे एटीएमची पार्श्वभूमी पाहत आहोत मित्रांनो। म्हणजे स्वयंचलित चलन जे यंत्र आहे हे आदान प्रदानाचं जे यंत्र आहे मित्रांनो, याला दूरभाष संज्ञापनाचे माध्यम असून हे प्रामुख्यानाचा उद्देश काय की वित्तीय संस्थांच्या ग्राहकांना कॅशियर, कारकून किंवा ज्याला आपण क्लार्क्स म्हणतो बँकेतले या लोकांशिवाय आपले वित्तीय व्यवहार पूर्ण करण्याची एक सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या एटीएमचा आहे। एटीएम हे मूलतः चलन मोजण्याचं, स्वीकारण्याचं, चलन देण्याचं, त्याचप्रमाणे ग्राहकांच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, विविध देयके भरण्याचं एक यंत्र म्हणून याकडे पाहिलं जातं। आपल्या देशात मात्र या यंत्राचा उपयोग प्रामुख्यानं ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी म्हणजे बॅलन्स पाहण्यासाठी आणि रकमेचे आहरण करण्यासाठी म्हणजे त्याच्यातून पैसे काढणं हा मुख्य उद्देश एटीएम कडे आपण जेव्हा जातो तेव्हा या एटीएमचा असा आपण उपयोग करतो। मात्र भारतातील मेट्रोपॉलिटन जे सिटी आहेत ज्याला आपण महानगर म्हणतो, या महानगरामध्ये हे यंत्र विविध उपयोगासाठी उपयोगात आणले जाते। म्हणजे एटीएमच्या सहाय्याने वेगळ्या प्रकारचे सगळे वित्तीय कामे हे प्रामुख्यानं केल्या जात आहे आणि यामध्ये बँकेच्या परिसरात किंवा बाजारातील महत्वाच्या ठिकाणी जिथं रहदारीची एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला एटीएम हे सर्रास पाहायला मिळतात। ही यंत्रे सामान्यतः शॉपिंग सेंटर असेल, शॉपिंग मॉल असतील, मोठमोठ्या प्रकारचे दुकाने असतील, त्याच्यानंतर पेट्रोल पंप असेल, बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, या सगळ्या ठिकाणी जिथं सगळे लोक एकत्र जमतात की ज्या लोकांना पैशाची सुविधा लागू शकते अशा ठिकाणी हे यंत्र आपल्याला पाहायला मिळतात। एटीएमचा जो उदय आहे हा प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील स्वयंसेवा जे आहेत म्हणजे सेल्फ सर्व्हिसेस या धर्तीवर करण्यात आली आणि प्रामुख्याने स्वीडन, अमेरिका आणि इंग्लंड यासारख्या देशामध्ये वेगळ्या प्रयत्नातून याचा विकास झालेला पाहायला मिळतो। म्हणजे आज जे आपण एटीएम वापरतो ना, तर ते एटीएमचा असा उदय जो आहे तो हा प्रामुख्याने अशा सगळ्या देशातून झालेला पाहायला मिळतो। अमेरिकेतील सिम्झन या तंत्रज्ञानाने इसवी सन 939 बघा, इसवी सन 939 पूर्वीपासूनच एटीएमचा विकास सुरू केल्याचे अनेक आपल्याला त्याचे प्रमाणे आढळून येतात आणि नंतर 30 जून 1960 रोजी या यंत्राचे पेटंट प्राप्त करून देण्यासाठी या शास्त्रज्ञांनी अर्ज केला
अमेरिकेतील हे जे सिम्झन तंत्रज्ञान आहे त्याचं, आणि 132वं त्याचं हे पेटंट होतं. त्याला यंत्राचे पेटंट 26 फेब्रुवारी 1963 प्रामुख्याने प्राप्त झाले. म्हणजे अमेरिकेतून या यंत्राचा प्रामुख्याने विकास झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जो टेक्निशियन होता, ज्याला आपण सायंटिस्ट देखील म्हणू, सिम्झन नावाचा, याने या यंत्राला बँकोग्राफ असे नाव दिले त्यावेळेस. म्हणजे ही गोष्ट आहे 1963ची मित्रांनो. बघा, हे यंत्र सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने प्रायोगिक तत्वावर सर्वप्रथम बघा 1939ला न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थापन केले. 1939 म्हणतोय मी, म्हणजे हे 1939 जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस बघा एटीएमचा विकास हा उदय हा झालेला पाहायला मिळतो. म्हणजे तिथपासून याचं म्हणजे तिथपासून याचं विकास पाहायला मिळतो. ग्राहकांनी त्यावेळेस याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, कारण या यंत्रामध्ये काही मर्यादा होत्या. आणि बँकोग्राफ या नावाने हे जे यंत्र ओळखलं जायचं, तर ग्राहक आपली रक्कम बँकेत जमा करू शकत होतो, परंतु त्याचं विड्रॉल करू शकत नव्हते. त्यानंतर अमेरिकेतील टेक्निशियन एकत्र आले आणि त्यांनी एक यंत्र तयार केलं 1959ला. आणि आर्लिंग रोन भागातील किंग्सडेल शॉपिंग सेंटरमध्ये स्वयंचलित पद्धतीने पैसे जमा करण्याचे यंत्र बसवण्यात आले, म्हणजे 1959ला. नंतर पुढे 1960च्या दरम्यान एटीएमच्या साहाय्याने पैसे काढता येण्याची सुविधा असावी असं देखील पुढे आलं. म्हणजे 60 नंतर खऱ्या अर्थाने एटीएमचा विकास पाहायला मिळतो. त्यानंतर या एटीएमच्या साहाय्याने म्हणजे पैशाची विड्रॉल करण्याची जी सुविधा आहे ती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. मग त्याच्यामध्ये अमेरिका असेल, जापान असेल, स्वीडन असेल, इंग्लंड असेल, या देशातील सगळे टेक्निशियन, सगळे इंजिनियर्स हे प्रामुख्याने प्रयत्न करत होते. आणि या सगळ्याची फलश्रुती म्हणजे 27 जून 1967 रोजी इंग्लंडमधील बार्कले बँकेने एनफ्लिट टाउन जे शहर आहे इंग्लंड मधलं, या शहरामध्ये एटीएमचं यंत्र बसवलं. ही गोष्ट आहे 1967ची. या यंत्रामध्ये पैसे काढण्याची म्हणजे आहरणाची म्हणजे विड्रॉल करण्याची सुविधा होती. आणि या यंत्राचा उपयोग इंग्लंडमधील सुप्रसिद्ध विनोदी नट श्री रेग वॉरन हा करत होता. त्यामुळे या यंत्राला फार प्रसिद्धी मिळाली. आणि या यंत्राचे श्रेय जॉन शेफर्ड वॉरन या टेक्निशियनला जाते. या यंत्राद्वारे पैशाचं विड्रॉल करणे म्हणजे ज्याला आपण आहरण म्हणतो, आहरण करण्याची सोय असली तरी ते आकाराने भलं मोठं होतं. आणि त्यामुळे या सुरक्षिततेच्या निकषावर त्यामध्ये अनेक अडचणी आणि दोष पाहायला मिळाले. या यंत्रातील दोष किंवा अडचणी काढण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन होऊ लागली. आणि आधुनिक काळामध्ये पहिले एटीएमचं जे यंत्र आहे ते डिसेंबर 1972 साली अस्तित्वात आलं. म्हणजे खरा जो सुरुवात जी आहे चांगली सुधारित स्वरूपामध्ये ते आपण म्हणू शकतो 1972ला हे प्रामुख्याने हे अस्तित्वात आलं. आणि हे यंत्र लाईट बँकेसाठी तयार करण्यात आलं. इंग्लंडमधील जी लाईट बँक आहे त्या बँकेसाठी सर्वात प्रथम हे तयार करण्यात आलं. भारतात मध्ये याचा बघा आपण जर प्रवास पाहिला तर भारतामध्ये हे यंत्र येण्यासाठी खूप कालावधी लागला. भारतामधील पहिलं एटीएमचे जे आहे ते HSBC या बँकेनं 1988 साली मुंबईत स्थापन केलं. त्यानंतर भारतातील सर्व मोठ्या बँकांनी एटीएम यंत्राची स्थापना प्रामुख्यानं महानगरातील ग्राहकांसाठी करण्यात सुरुवात केली. म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे यंत्र उपयोगात आणलं जाऊ लागलं. म्हणजे ही कोणती बँक होती ज्यांनी सगळ्यात पहिले सुरू केली? ती होती HSBC. म्हणजे 1988चं हे वर्ष होतं. सुरुवातीला एटीएमचा उपयोग फक्त त्याच बँकेचे खातेधारक करू शकत होते, म्हणजे ज्या बँकेने सुरू केलं होतं. त्यानंतर ग्राहकाला विशिष्ट बँकेचे एटीएम शोधायला आणि तिथूनच आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी फार वेळ लागत होता. आता मात्र सर्व मोठ्या बँका एकत्र आल्या. त्यानंतर एखाद्या बँकेच्या ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या एटीएम वरून आपल्या खात्यातून पैसे काढण्याची सोय असावी, जमा करण्याची सोय असावी असा विचार येऊ लागला. आणि एटीएम हे सुरक्षित असे प्लॅस्टिकचे कार्ड असतं. म्हणजे भारतामध्ये हा प्रवास झाला. हे सगळं आपण बघितलं की खऱ्या अर्थाने भारतामध्ये 1988 मध्ये हे आलं, जे HSBC या बँकेनं सर्वात पहिले सुरू केलं. आता याची कार्यपद्धती कशी असते ते आपण बघू. मी आधी म्हटल्याप्रमाणे प्लॅस्टिकचं कार्ड असतं. असं हे कार्ड मिळवण्यासाठी
ग्राहकाचे बँकेत खातं असणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. त्याशिवाय आपल्याला एटीएम जे आहेत ते एटीएम त्या म्हणजे त्या यंत्राचा उपयोग करता येत नाही. बँकेचे एटीएम कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकाला सर्वप्रथम बँकेकडे आवेदन करणं, त्यानंतर आवेदन पत्र बँकेकडनं तपासलं जाणं, ते व्यवस्थित आहे की नाही ते पाहणं, आणि त्याच्यानंतर त्याला एक विशिष्ट कार्ड दिलं जातं, ज्याला बँकेचं एटीएमचं कार्ड आपण सोप्या शब्दात म्हणतो, ते असतं डेबिट कार्ड. यालाच एटीएम कार्ड म्हटलं जातं. या कार्डावर बँकेचं नाव, ग्राहकाचं नाव, क्रमांक असतो. काही बँका विशिष्ट कालावधीसाठीच एटीएम कार्ड देतात. अशा वेळी कार्ड वापरण्याची अंतिम तारीख देखील असते, त्याला आपण म्हणतो व्हॅलिड जे असते. त्यात कार्ड जे आहे तर ते त्या विशिष्ट किती वर्षापर्यंत ते चालेल याची सुद्धा त्याला एक प्रकारे व्हॅलिडिटी असते. त्या कार्डच्या मागं काय असते, त्या कार्डच्या मागं खातेदाराची सही असते आणि ओळख पटविणारा CVV नंबर असतो. हा अतिशय महत्वाचा असतो, कॉन्फिडेन्शियल असतो. आणि एक चुंबकीय पट्टी असते, ती पट्टी फक्त मशीनच रीड करू शकते. एटीएम कार्ड सोबतच बँक ग्राहकांना स्वयं ओळखीचा, ज्याला आपण PIN नंबर म्हणतो, पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, तो दिलेला असतो. तो फक्त त्या खातेदारालाच माहीत असतो. हा गोपनीय असतो, म्हणजे कॉन्फिडेन्शियल असतो. या क्रमांकाच्या सहाय्याने आपण पैसे काढू शकतो. एटीएमची जी कार्यपद्धती आहे, यामध्ये एटीएम कार्ड धारक जो आहे, खातेदार जो आहे, आपल्या खात्यातून पैसे जर त्याला काढायचे असतील तर त्याला प्रामुख्याने काय करावं लागतं. सगळ्यात पहिले की या खातेदाराला किंवा कार्ड धारकाला एटीएम यंत्र असणाऱ्या दरवाजाजवळ असलेल्या विशिष्ट खाचेत, म्हणजे जे यंत्र आहे त्या खाचेमध्ये ते कार्ड प्रामुख्यानं टाकावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्याची तपासणी त्या मशीनच्या द्वारे होते. आणि ते मशीन तपासल्यानंतर खरंच हे कार्ड योग्य आहे, व्हॅलिड आहे, नाही आहे, तारखेच्या आत आहे, सगळं पाहिलं जातं, सगळं इनबिल्ड मशीनच्या सहाय्याने. आणि त्याच्यानंतर त्या बँकेतून प्रामुख्याने आपल्याला ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे, ज्या बँकेचं आपल्याकडे ते कार्ड आहे, त्या कार्ड धारकाने प्रामुख्याने आपले कार्ड यंत्रात टाकल्यानंतर त्याची सत्यता तपासल्यानंतर प्रामुख्याने बँकेत आपलं स्वागत आहे असा एक मेसेज येतो. त्यानंतर या आशयाची माहिती आल्यानंतर खातेदाराला कोणत्या भाषेमध्ये व्यवहार करायचा आहे ती भाषा निवडावी लागते. प्रामुख्याने भारतामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये आपण प्रामुख्यानं सूचना ते पाहायला मिळतात. या सगळ्या म्हणजे 3 भाषापैकी 2 भाषा कॉमन असतात, इंग्रजी आणि हिंदी, आणि एक मात्र प्रादेशिक भाषा असते, ती त्या राज्यामध्ये वेगळी असू शकते. ठीक आहे. त्यानंतर ग्राहकाला स्वतःचा जो पिन नंबर आहे तो पिन नंबर विचारला जातो. आणि पिन नंबर हा 4 अंकाचा किंवा 4 आकडी असतो. ग्राहकाने पिन नंबर दिला, त्याला किती पैसे काढायचे ते त्यांना टाकले तर त्याला ती सगळ्या प्रकारचे व्यवहार त्याच्यातून प्राप्त करते. पिन क्रमांक आणि कार्ड याची सत्यता तपासल्यानंतर यंत्राच्या त्या पडद्यावर कोणकोणते व्यवहार करता येतील याची सगळी त्याला विवरण येते. म्हणजे त्याला विड्रॉल करायचा आहे, बॅलन्स पाहायचा आहे, काय करायचं आहे. त्यानंतर पैसे काढायचे असल्यास याची माहिती विचारल्या जाते. आपलं खातं बचत खातं आहे, सेव्हिंग खातं आहे, कुठलं खातं आहे, म्हणजे करंट अकाउंट आहे, जे खातं आपलं आहे ते खातं निवडून त्याच्यानंतर आपल्याला विशिष्ट ते बटन दाबावं लागतं आणि व्यवहार आपल्याला पुढे सुरू करता येतो. किती रक्कम काढायची आहे ही रक्कम टाकणे, ती टाईप करणे, किंवा ऑलरेडी काही स्क्रीनवर रक्कमा दिलेल्या असतात त्या रकमापैकी तुम्हाला तेवढी रक्कम काढायची हे विचारलं जातं. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम काही बँका जास्तीत जास्त 15,000 व्यवहार साठी एटीएम मधून रक्कम काढू देतात, तर काही बँका 20,000 काढू देतात. त्या बँकांच्या याच्यावर अवलंबून असतं, परंतु 20,000 आपण एटीएम मधून सामान्यतः काढू शकतो. त्यानंतर तुम्ही योग्य रक्कम तिथं दिली, याबाबत तुम्हाला पुन्हा होय अगर नाही विचारलं जाते येस ऑर नो, आणि त्यानंतर आपल्याला ते बटन दाबल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात, आहार म्हणजे विड्रॉल मिळते. त्यानंतर ते विचारते की तुम्हाला याचं बॅलन्स पाहायचं आहे का, ते देखील आपल्याला याच्यामधून पाहता येते. त्यानंतर रक्कम आपल्या क्षणार्धातच आपल्या अकाउंट मधून ती रक्कम मायनस होते, डेबिट होते, आणि आपल्याला ती रक्कम त्या एटीएमच्या यंत्राद्वारे मिळते. असंही सगळं कार्यपद्धती याची आहे मित्रांनो. आणि आपल्याला लगेच आपल्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजवर देखील मेसेज येतो. हे सगळं आपल्याला माहिती आहे, परंतु हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे.
काही बँकांच्या एटीएमच्या यंत्रामधून कार्ड काढून घ्यावे लागते, तर काही बँकांमध्ये व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच मशीन मधून कार्ड काढता येते. सो डिपेंड ऑन द बँक, त्या बँकेवर डिपेंड करते की तुमचं कुठल्या बँकेचं कार्ड आहे. काही बँकाचं पूर्ण व्यवहार झाल्यावरच काढता येतं, तर काही बँका ज्या आहेत ज्या एटीएम वरून आपल्याला लगेच कार्ड बाहेर काढून व्यवहार पुढे नेता येतो. ग्राहकाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे असा मेसेज सुद्धा येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या प्रकारचे व्यवहार असे करता येतात. ही सांगितली मी एटीएमची सोप्या पद्धतीने कार्यपद्धती. ही जी सेवा आहे 365 दिवस रात्र सुरू असते. बँका दिवसा सुरू नसतात, मात्र एटीएम सुरू असते. म्हणूनच त्याला कदाचित ऑल टाइम मनी असं म्हटलं जात असेल. एटीएमची काय वैशिष्ट्ये आहेत? सगळ्यात पहिले की बँकेत असणाऱ्या टेलर या काउंटर कार्य करणाऱ्या व्यक्तीचे, म्हणजे ज्याला आपण बँकेमध्ये जो क्लार्क असतो, ज्याला बँकिंग भाषेमध्ये टेलर काउंटर असं म्हटलं जातं, सगळ्या प्रकारचे व्यवहार हे एटीएम यंत्र करते. एटीएमद्वारे ग्राहकाला आहरण, ज्याला आपण विड्रॉल म्हणतो, आणि पैसे जमा करण्याची सोय देखील असते काही एटीएम मध्ये. एटीएम हे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. त्यानंतर एटीएमची सेवा 24/7 म्हणजे 24 तास सुरू असते. एटीएम जरी हे यंत्र आहे तरी देखील सर्व एकमेकाशी हे एटीएम जोडलेले असतात. देशातील सगळे एटीएम हे एकमेकाशी जोडलेले असतात, बँकांशी जोडलेले असतात. ग्राहकाला कोणत्याही बँकेच्या कोणत्याही गावातील एटीएम केंद्रावरून हा व्यवहार पूर्ण करता येतो. एटीएम हे ग्राहकांनीच वापरण्याची स्वयंसेवा आहे, त्यामुळे खूप मोठं नॉलेज लागते असं नाहीये. सामान्य नॉलेज असणारा, सामान्य ज्ञान असणारा व्यक्ती सुद्धा एटीएमचा उपयोग हा करू शकतो. एटीएम खात्यातून किमान रक्कम तसेच कमाल रक्कम काढण्यावर बंधने आहेत, ही त्याची आपण वैशिष्ट्ये पाहतो. एटीएम कार्ड बँकेकडून काही शुल्क आकारून आपल्याला ते दिलं जाते. एटीएमचा उपयोग प्रामुख्याने एका सांकेतिक क्रमांकामध्ये असतो आणि ग्राहक आपला स्वतःचा जो कॉन्फिडन्स नंबर आहे तो देखील बदलू शकतो. मात्र आपल्याला हा पिन नंबर माहीत असल्याशिवाय व्यवहार करता येत नाही. एटीएम कार्ड घेण्यासाठी बँकेत खातं असणं गरजेचं आहे. एटीएम ही स्वयंचलित यंत्रणा आहे, जिचा प्रामुख्यानं हे चालवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता नाही आहे. यंत्र ते काम करते. एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेट या नेटवर्किंगच्या साहाय्याने ही यंत्रणा कार्य करते. एटीएमच्या साहाय्याने रकमेचे आहरण करण्यासाठी तेवढीच रक्कम ग्राहकाच्या खात्यात असणं मात्र गरजेचं आहे. रक्कमच नाही तर एटीएम मधून पैसे काढता येणार नाही. जास्तीत जास्त ग्राहकांना ही जी सोय आहे या सोयीचा फायदा घेता यावा यासाठी ही गर्दीच्या ठिकाणी लावली जाते, जेणेकरून बँकेवरचं बर्डन कमी होईल. एटीएमचे काही फायदे देखील आहे, मी फायद्याकडे जाईल. सगळ्यात पहिले की कार्ड धारकाला त्याच्या गरजेनुसार केव्हाही पैसे काढता येतात. पैसे काढण्यासाठी खातेधारकाला प्रतीक्षा करावी लागत नाही. एटीएम मधून पैसे काढण्याचे काम अत्यंत कमी वेळेत पूर्ण होते. त्यानंतर या साहाय्याने, या यंत्राच्या साहाय्याने पैसे काढणे, पैसे जमा करणे, बॅलन्स पाहणे, ही सगळी माहिती घेणं शक्य होते. ग्राहकांची पासबुक अद्ययावत करण्यासाठी देखील एटीएमचा उपयोग हल्ली या काळात होत आहे. त्यानंतर विमानाची तिकिटे असतील, रेल्वेची तिकिटे असतील, बसची तिकिटे असतील, आरक्षण करायचं असेल तर एटीएम कार्डचा उपयोग करता येतो. एटीएम कार्डमुळे सातत्याने होणाऱ्या मानवी कारकुनी चुका देखील टाळल्या जातात, सगळं यांत्रिक असल्यामुळे. त्यामुळे बँकेचा वेळ, प्रशासकीय खर्च देखील वाचतो. जशी ह्या एटीएमचे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. कुठले तोटे आहेत? एटीएम सेवा इंटरनेटच्या सहाय्याने चालते. अनेकदा इंट्रानेट सर्व्हरमध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो. अशा वेळेस एटीएम यंत्र बंद राहू शकते. एटीएमच्या कार्ड बरोबर गोपनीय जो नंबर आहे, ज्याला आपण पिन नंबर म्हणतो, हा पिन नंबर जर विसरलो आपण तर व्यवहारच करता येत नाही, हे देखील त्याचा तोटा आहे. एटीएम केंद्र गर्दीच्या ठिकाणी लावल्या जातात, त्यामुळं एटीएम केंद्रातून बाहेर पडणारा जवळपास प्रत्येक माणूस रक्कम काढून निघालेला असतो. अशा वेळेस गर्दीच्या ठिकाणी चोरी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात तर एटीएम यंत्रच लोकांनी चोरून नेले असं देखील पाहायला मिळते. आजकाल प्रत्येक बँक एटीएम कार्डचा उपयोग करून 5 वेळा रक्कम विड्रॉल करण्याची सेवा देते. यापेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही काढल्या तर त्यासाठी देखील बँका काही शुल्क आकारतात. म्हणून एटीएमचा उपयोग करण्यासाठी दर वर्षाला बँकेला काही शुल्क देखील द्यावे लागते. अनेक वेळा एटीएम केंद्रावर टिप कार्ड चोरीला गेलं, म्हणजे एटीएम कार्ड चोरीला गेलं
फसवणूक झाली अशा देखील घटना पाहायला मिळतात. एटीएमच्या कार्डच्या पाकिटावर काही लोक आपला पिन नंबर लिहितात. ही पिन नंबर जर त्या कार्डवर लिहिल्या गेली तर तुमच्या एटीएमचा दुरुपयोग होऊ शकतो. त्या कार्डचा एटीएम कार्डचा उपयोग करण्यासाठी संगणकाच्या पडद्यावर दिलेल्या सूचना वाचणं गरजेचे आहे. त्यामुळे जे अंध लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, या लोकांना देखील याचा उपयोग करण्यामध्ये अडचणी येतात किंवा येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला या एटीएमच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने अनेक वेळा एटीएम कार्ड खराब होणे, तुटणे, फुटणे या गोष्टी देखील पाहायला मिळतात. त्यामुळे बँकेतून ते बदलून घेणे यासाठी देखील काही शुल्क काही बँका शुल्क आकारतात. त्यानंतर प्रीपेड मोबाईल फोन, विजेचं बिल, टेलिफोन बिल इत्यादी सगळ्या रकमांची जे देयके आहेत हे एटीएमच्या माध्यमाने अदा करता येतात. परंतु तांत्रिक सर्व्हरच्या अडचणी असल्यामुळे हे व्यवहार कधी कधी पूर्ण देखील होत नाही. म्हणजे ही जी आपण यंत्रणा पाहिली, ही एटीएम यंत्राची सगळी यंत्र जी आहे त्या संदर्भामधली आपण ही सगळी अर्थशास्त्र आणि बँकिंगची सगळी माहिती पाहिली. पुढच्या भागामध्ये आपण या एटीएम जे यंत्र आहे या यंत्रामध्ये मी वारंवार एटीएम कार्ड असा उल्लेख केला. ते जे कार्ड आहे त्या कार्डामधल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड याविषयी बघू. या ठिकाणी मी इथं थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण बघू डेबिट कार्ड विषयी माहिती. धन्यवाद.